नमस्कार मित्रांनो, आपल्या मराठी कॉर्न यूट्यूब चॅनलवरती आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। तर मित्रांनो, आपल्या चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला सर्वप्रथम अपडेट मिळायला सुरुवात होतील। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये एक महत्त्वपूर्ण माहिती पाहणार आहोत की आरटीचे ॲडमिशन हे चालू झालेले आहेत आणि आपल्या मुलाचा नेमकं वय काय असणं गरजेचं आहे, निश्चित काय कमाल मर्यादा वयाची काय असणं गरजेचं आहे, एक परिपत्रक किंवा GRच्या माध्यमातून आपण ही माहिती बघितलेली आहोत। तर नक्की या शेवटपर्यंत व्हिडिओ बघायला विसरू नका। तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, हा एक महाराष्ट्र शासनाचा एक परिपत्रक किंवा GR सुद्धा याला म्हटलं चालेल। तर मित्रांनो, अशा प्रकारचा एक नवीन परिपत्रक आहे। तर याच माध्यमातून जे काही आता आरटीचे ॲडमिशन चालू झालेले आहे, तर बालकाचं वय काय आहे याच्यामध्ये निश्चित करण्यात आलेलं आहे। तर विषय बघा तुम्ही की सन 2024 आणि 25 या शैक्षणिक सत्रात RT 25% प्रवेशासाठी बालकाचे वय निश्चित करण्याबाबतचा हा परिपत्रक किंवा GR आहे मित्रांनो। तर शासन निर्णय क्रमांक 1 आणि 2 याच्या माध्यमातून की शासन निर्णयाच्या अनुषंगाने सन 2024 आणि 25 या शैक्षणिक सत्रात RTA 25% शाळा प्रवेशासाठी बालकाचे वय निश्चित करण्याबाबत खालीलप्रमाणे सूचना देण्यात आलेल्या आहेत। आणि याचप्रमाणे शाळा प्रवेशासाठी बालकाचे किमान वय निश्चित करण्याबाबत किंवा दिनांक 18/9/2020 रोजीच्या शासन निर्णयाच्या अधीन किंवा माननीय दिनांक 31 डिसेंबर करण्यात आलेला आहे। शासनाने किमान वयोमर्यादा ठेवलेली आहे, परंतु कमाल वयोमर्यादा नाही ही असणार आहे। तर माननीय दिनांक बदलामुळे जुलै ते नोव्हेंबर महिन्यात जन्मलेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून शैक्षणिक वर्ष सन 2024 आणि 25साठी RT 25% प्रवेशासाठी वयोमर्यादा दिनांक 31 डिसेंबर 2024 ही अखेर पुढीलप्रमाणे राहणार आहे। तर ज्या मुलांचा जन्म आहे 31 डिसेंबर किंवा 18 ते 9 किंवा 2020च्या अंतर्गत झालेलं असेल, तर या माध्यमातून ते विद्यार्थी पात्र असणार आहे। तर तुम्ही खाली जो काही चार्टर दिलेला आहे तो बघू शकता की सन 2024 आणि 25 या शैक्षणिक सत्रात RTA 25% प्रवेशासाठी बालकाचे वय। तर प्रवेशाचा वर्ग काय आहे, प्ले ग्रुप नर्सरीसाठी जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर वयोमर्यादा ही 1 जुलै 2020 किंवा 31 डिसेंबर 2021 पर्यंत जर असेल, म्हणजे मुलाला 3 वर्ष जर होत असतील तर तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता। किंवा 31 डिसेंबर 2024 रोजी कमाल वय हे 4 वर्ष 5 महिने 30 दिवस जरी असतील तरी तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता। त्याच्यानंतर नंबर 2 आहे बघा, ज्युनियर KG जर मुलाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर 1 जुलै 2019 ते 31 डिसेंबर 2020 अंतर्गत मुलाचा जन्म हे झालेलं असणं गरजेचं आहे आणि मुलगा हा 4 वर्षाचा असणं गरजेचं आहे। किमान 5 वर्ष 5 महिने तरी झालेले असले पाहिजेत। त्याच्यानंतर प्रवेशाचा वर्ग क्रमांक 3 आहे, सिनियर KG जर मुलाचं ॲडमिशन घ्यायचं असेल तर 1 जुलै 2018 ते 31 डिसेंबर 2021 अंतर्गत मुलाचा जन्म झालेला असला पाहिजे आणि 5 वर्ष निश्चित कमाल वय त्याचं असणं गरजेचं आहे किंवा 6 वर्ष 5 महिने 30 दिवस हे झालेले असले पाहिजेत। आणि चौथा ऑप्शन आहे मित्रांनो, इयत्ता पहिलीसाठी जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर 1 जुलै 2017 आणि 31 डिसेंबर 2018 अंतर्गत जर मुलाचा जन्म येत असेल तर मुलगा हा 6 वर्षाचा झाला पाहिजे आणि 7 वर्ष 5 महिने 30 दिवस हे मिनिमम त्याला झाले पाहिजेत। तर अशा प्रकारचा जो काही आता RT ॲडमिशन हा चालू झालेला आहे मित्रांनो। आणि या अंतर्गत आपण एक महत्त्वाचं अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून पाहत आहोत की खरं तर मुलाचं वय हे काय असणं गरजेचं आहे RTच्या ॲडमिशनसाठी। तर 3, 4, 5, 6 वर्षाचे मुलं असतील तर तुम्ही निश्चितपणे RTसाठी तुमच्या मुलाचा ॲडमिशन हा करू शकता, फॉर्म हा भरू शकता। आता लवकरच आपण कशाप्रकारे फॉर्म हा भरला जातो याबद्दलसुद्धा व्हिडिओ लगेच बनवणार आहोत, तर नक्की त्या व्हिडिओलासुद्धा चांगला प्रतिसाद द्या। तर या अंतर्गत आपण अशा प्रकारे ही एक छोटीशी माहिती बघितलेली आहे मित्रांनो की कशाप्रकारे मुलांच्या वयाबद्दल हा एक GR किंवा हा एक परिपत्रक आपण शासनाचा बघितलेला आहोत। तर आपला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या नातेवाईकांना, मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करायला विसरू नका, जेणेकरून त्यांना पण जो काही हा RTचा ॲडमिशन चालू झालेला आहे त्याबद्दल माहिती कळेल आणि आपल्या मुलाचं वय हा किती निश्चितपणे असला पाहिजे याबद्दलची माहिती त्यांना मिळेल। तर अशा प्रकारचा आपण एक छोटासा अपडेट RTच्या ॲडमिशनबद्दल बघितला मित्रांनो। तर व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की नातेवाईकांना, मित्रांना शेअर करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।